नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे यूट्यूब आणि बरंच काही. तर आत्ता झाली आहे माझी मॉर्निंग. त्याच्या अगोदर मी माझं नाव सांगते. मी आहे नाशिकची, माझं नाव आहे दीपाली. तर आत्ता नेहमीप्रमाणे माझी मॉर्निंग झालेली. सकाळी लवकर उठली होती, त्याच्यानंतर फिरायला वगैरे जाऊन आली. घरातली जे काही कामं होती ते आवरली, झाडझूड करणं, फरची वगैरे पुसणं आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून मी आत्ताच माझं चालू आहे नट्टापट्टा तयारी वगैरे करणं. तसं तर मी वर्क फ्रॉम होमच करते, त्याच्यामुळं मी असं काही जास्त काही म्हणजे खूप काही हे करत नाही. तर आत्ता चालू आहे माझे केस वगैरे विंचरणं. सध्या तरी माझे केस खूप म्हणजे गळत आहेत. तर तुमच्याकडं काही उपाय असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि आत्ता आज तर विशेष काही नाही आहे माझ्याकडे, नवीन तुमच्यासमोर कंटेंट घेऊन येण्यासारखं काहीच नाही आहे. आणि नेहमीप्रमाणे माझ्याकडे वेळ पण नाही आहे. म्हणजे तसं वर्क फ्रॉम होमचा टाईम असतो माझा जास्त म्हणजे. आणि मला म्हणजे टाईम झाल्यावर म्हणजे बोलायला वेळ पण भेटत नाही. पण नेहमीप्रमाणे माझं जे काही असेल ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि जेव्हा बी वेळ असेल ना, तर तेव्हा बी तुमच्यासमोर मी नवीन काहीतरी कंटेंट घेऊन येईल. तर ते बघायला विसरू नका. तर चालू आहे आता माझी तयारी. तर बोलते मी तुमच्यासोबत नंतर. तर इथे अजून पण माझी तयारी झालेली नाही आहे. तसं तर मला खूप वेळ लागतो तयारी वगैरे करायला. तयारी नाही म्हणजे प्रत्येक कामाला मला वेळ लागतो. सध्या तर मी यूट्यूब वगैरे सुरू केलेलं आहे, तर मला वेळच खूप लागतो. इथे संपलेली होती माझी काजळ म्हणजे सापडत नव्हती माझी काजळ पेन्सिल, तर मी ते शोधण्याचा प्रयत्न करत होती. आणि सध्या तरी मला केस लांब वगैरे करायचे आहेत आणि माझे खूप पातळ केस झालेले आहेत. तर तुमच्याकडं काही उपाय असतील तर मला सांगू शकता. आणि आत्ता मी काजळ पेन्सिल वगैरे लावून घेतलेली आहे. माझे रात्रीचं जागरण होतं वगैरे कामं वगैरे असल्यामुळं. तर डोळे पण खूप दुखतात, त्रास होतो माझ्या डोळ्यांना. त्याच्यामुळं मी काजळ पेन्सिलचा वापर करते. आणि तुम्ही म्हणत असाल की काजळ लावून हे कुठे जाणार आहे, तर मी कुठेच जात नाही. मी घरातच असते, वर्क फ्रॉम होमच करते. पण तुमच्यासमोर मला व्हिडिओ वगैरे बनवायचा असतो, तर मी येण्यासारखी नाही राहू शकत. तर म्हणून नाहीतर मी अगोदर व्हिडिओ बनवत नव्हते. त्याच्या अगोदर तर मी कधीच मेकअप वगैरे करायची नाही, कधी म्हणजे असं फॅशनचे कपडे वगैरे कधी घालत नव्हती. आणि माझ्या तोंडाला कधीच पावडर वगैरे कधीच नसायची. पण आत्ता जेव्हापासून मी व्हिडिओ वगैरे बनवायला लागले ना, तर तेव्हापासून तुमच्यासमोर मला नट्टापट्टाच करून यावं लागतं. नाही तर परत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तू अशी का राहते, तसंच का राहते. त्याच्यामुळं मला तुमच्यासाठी ही सगळी तयारी करावी लागते. आणि आता इथे चालू आहे माझं केस वगैरे विंचरणं. तर केस केस तर म्हणजे आत्ता काल मी केस धुतले होते, तर मला तेल पण लावायचं आहे. पण वेळच भेटला नाही. आता लावेल आज आज वगैरे तेल. आणि पुढं मी तुम्हाला नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेलच. इथं मी बघत होते माझे केस किती लांब झाले का नाही. तर मी छोटा वगैरे आरसा घेऊन बघत होते माझे केस किती लांब झाले, कसे झाले, जाड झाले का पातळ झाले. इथं माझं केसांचं ऑब्झर्वेशन वगैरे सुरू होतं. आणि थोडे राहिले म्हणजे टॉपपर्यंत यायला. तर मला केस मोठे करायचे आहेत, अजून याच्यापेक्षा मोठे करायचे आणि जाड करायचे. तर आत्ता मी देवपूजा वगैरे करून घेते. दिवाबत्ती वगैरे लावायची आहे मला. आणि इथं मी साडी तर काही नेसत नाही, त्याच्यामुळं नवरीबाईसारखं मी डोक्यावर स्टोल वगैरे घेऊन पूजा वगैरे करायला बसलेली होती. मी पंजाबी ड्रेस घातलेला होता, लेगिन्स टॉप घातलेला होता. त्याच्यामुळं मी असंच काही तुमच्यासमोर काही येऊ शकत नव्हती. ते विचित्र दिसलं असतं, म्हणून मी इथं डोक्यावर स्टोल वगैरे घेऊन नवरीबाईसारखं मी पूजा वगैरे करत होती. आणि इथं दिवा वगैरे फुलं वगैरे काढायचं काम चालू होतं. जे देवाला फुलं वाहते ते काढून आणि देवांना कुंकू वगैरे लावण्याचं काम सुरू होतं. आणि अशी चालू आहे माझी देवपूजा. तर
तुमचे मला काही सजेशन वगैरे असतील, मला काही रोज रोज तुमच्यासमोर काय कंटेंट घेऊन यावं मला अजून बी समजत नाही. आता थोडा थोडा कॉन्फिडन्स येतो आहे मला व्हिडिओ वगैरे बनवायला. आणि माझी कॅमेऱ्याची क्वालिटी पण व्यवस्थित नाही, त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे व्हिडिओची क्वालिटी वगैरे चांगली येत नाही. पण मी म्हणजे आत्ता मी तसं तर जॉब करते, तुम्हाला वाटत असेल की जॉब करते हिच्याकडं पैसे नाही आहे का मोबाईल वगैरे घ्यायला. पण काय करणार, म्हणजे घरात आता तुम्ही समजू शकता घरात काय परिस्थिती असते, कसं असतं वगैरे, तर समजून घ्या. जेव्हा बी मी नवीन मोबाईल घेईल ना, तर तेव्हा चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि इथं दिवा वगैरे लावते. इथं माझी संपलेली काडीपेटी, त्याच्यामुळं मी गॅसवरून दिवा लावते आहे. आणि तसं पण पावसाळ्यामध्ये त्या काड्यापेट्या काही जळत नाही, म्हणजे हे त्याचं आग वगैरे होत नाही, तर म्हणून मी गॅसलाच लावून हे दिवा वगैरे लावते. आणि अशी चालू आहे माझी देवपूजा. तर काही चुकत वगैरे असेल तर मला तुम्ही सांगू शकता. तर देवाला कुंकू वगैरे लावणं चालू होतं. आणि माझ्याकडं म्हणजे असं मी गेल्या वर्षीच दिवाळीच्या तेव्हाच देव वगैरे घेतलेले आहे. त्याच्या अगोदर तर माझ्याकडे देव वगैरे नव्हते, पण मी दिवाळीमध्ये नाही नवरात्रामध्ये घेतलेले होते. तर देवांना तर रोज रोज आंघोळ घालायला मला वेळ नाही भेटत, घरातले कामं वगैरे असतात, वर्क फ्रॉम होमचा टाईम झालेला असतो, त्याच्यामुळं मी आठवड्यातून 2दा-3दा वगैरे जसा वेळ भेटेल तसं करत असते. तसं तर मी मनापासून पूजा करत असते, तर देव वगैरे माझ्यावर काही रागवणार नाही. तर असं चालू आहे माझी देवपूजा. आणि ते अजून पण माझं कुंकू वगैरे लावून झालेलं नाही आहे. आणि तर इथे मी आता देवपूजा वगैरे माझी करून झालेली आहे. आणि इथं मी मस्त देवांच्या पाया पडते. आणि इथं देवपूजा वगैरे माझी व्यवस्थित वगैरे म्हणजे झालेली आहे. आता मी घरातल्या कामांचा विचार करत होते की आज काय बनवावं काय नाही, रोज स्वयंपाकात कोणती भाजी बनवावं, तर तो माझा विचार पण चालू असतो म्हणजे कामांबरोबर. तर आता इथं मी स्टोल वगैरे नवरी बाईकसारखं काढून घेतलेलं आहे. चला लागूया कामाला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे यूट्यूब आणि बरंच काय. तर आता वाजले सकाळचे 7:30. आता मी फिरायला वगैरे जाऊन आले, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे झाल्यानंतर केस वगैरे विंचरून घेतले आणि देवपूजा केली. तर आत्ता झाली. आता म्हटलं तुम्हाला माझ्या यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग बोलावं, तर त्याच्यासाठी हा ब्लॉग बनवत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये काय घडतं काय नाही तर ते मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेलच. काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे असेल तर मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेलच. तर त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. आणि आज आहे मंगळवार. आजची तारीख आहे 12/8/2025. तर आज इकडे पावसाचं वगैरे वातावरण झालेलं आहे. सकाळी तर खूप थंडी वाजत होती, पण आत्ता पावसाचं वातावरण झालेलं आहे. एखाद्या वेळेस पाऊस येईल. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये काय घडतं आहे काय नाही. सध्या तर माझ्याकडं कंटेंट वगैरे तुमच्यासमोर मांडायला काहीच नाही, तरी पण मी म्हणजे अभ्यास वगैरे करून ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेलच. तर माझ्या ब्लॉगला पाहायला विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय घडतं आहे काय नाही ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेलच. तर आत्तासाठी तर एवढंच होतं. आणि रात्री मला थोडंसं म्हणजे एडिटिंग वगैरेला उशीर होऊन गेला, त्याच्यामुळे मी लेट पण झोपलेली होती. आत्ता माझे डोळे वगैरे सुजरे दिसत असेल तर समजून घ्या. आणि अशी झाली आहे आपली सकाळची सुरुवात. तर बोलते मी नंतर तुमच्यासोबत. बाय. तुम्ही म्हणत असाल का इतक्या अंधाऱ्यामध्ये ही काय करते,
तर इथे मी तांदूळ वगैरे निवडते आहे. तांदळामध्ये माझ्या किडे झालेले होते. तर हा माझा हॉलचा लूक. माझ्या म्हणजे घरामध्ये उजेड तर प्रकाश कमी येतो, त्याच्यामुळं मला सतत लाईटीचा वापर करावा लागतो. लाईट लावल्यामुळे माझे व्हिडिओ वगैरे चांगले येत नाही. आणि इथे माझे तांदूळ वगैरे निवडून झालेले आहेत. आणि म्हणजे सध्या तर मी व्हिडिओ वगैरे बनवते, तर मला लाईटच लावावं लागते. मोस्टली माझ्या घरामध्ये अंधारच खूप असतो. तर व्हिडिओची माझ्या क्वालिटी वगैरे चांगली येत नाही. पण तुम्ही समजून घ्या, माझी यूट्यूब फॅमिली तशी तर खूप चांगली आहे, मला समजून घेईल. तर बघूया, आता माझी हळूहळू होती आहे प्रगती. तर इथे मी डाळ वगैरे काढत होती. डाळ काढली, पण मला दुसरीच डाळ काढायची होती आणि ती मी तिसरीच डाळ काढली. तर इथे मी परत डाळ वगैरे ओतून ठेवत होते आणि दुसरी डाळ वगैरे घेत होती. तर इथे डाळ वगैरे दुसरी काढली. आणि जेव्हापासून व्हिडिओ वगैरे मी बनवायला सुरुवात केलेली आहे ना, तर मला कधी कधी निराश होते, मी निराश होऊन जाते. कशामुळे निराश होते, तर तुम्ही लोक माझे चॅनल वगैरे बघतात, व्हिडिओ वगैरे बघतात, पण लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही. तर मला मोस्टली वाईट पण वाटतं की मी माझा एवढा वेळ देते आहे. म्हणजे मला वेळ भेटत नसताना पण मी वेळ काढून तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करते, व्हिडिओ वगैरे बनवते आहे. तुम्ही लोक असं का करतात, पण काय हरकत नाही. मला म्हणजे लाईक करायलाच पाहिजे किंवा सबस्क्राईब करायलाच पाहिजे असं काही नाही. मी हळूहळू प्रयत्न करेल, मी माझ्या प्रयत्नातून वरती येण्याचा प्रयत्न करते. मी हार तर कधी मानणारच नाही. तसं पण माझं स्ट्रगल मी खूप खूप सोसलेलं आहे. म्हणजे प्रत्येक कॉलेज म्हणजे शाळेपासून तर कॉलेजपर्यंत, तर आत्ता माझं लग्न झालेलं आहे तोपर्यंत माझं स्ट्रगल चालूच आहे. पण मला सवय झालेली आहे स्ट्रगल करायची. माझं परत वाढवास काम झालेलं होतं. तांदूळ निवडले, पण परत मी मसुरीची डाळ काढली होती, तर त्याच्यात मला परत किडे सापडले. असा राग पण येत होता, चिडचिड पण होत होती. पण काय करणार, करावं लागतं तसंच. इथे मी डाळ वगैरे स्वच्छ वगैरे करून घेतली आणि मला ते एक एक कामं माझे वाढतच होते. आणि माझा वर्क फ्रॉम होमचा टाईम पण होत होता. तसं तर मला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे बनवायचा होता, पण मला वेळ भेटतच नव्हता. आणि इथं माझं राग पण चिडचिड पण होत होती. पण बघू, मला जसा वेळ भेटेल तसा मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे बनवण्याचा प्रयत्न करेन आणि नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर इथं चालू आहे माझं तांदूळ वगैरे धुणं. मी छोटेच कुकरमध्ये लावत होते, तांदूळ वगैरे धुवत होती. डाळ आणि भात एकाच कुकरमध्ये, छोट्या कुकरमध्ये लावत होती. तर माझ्याकडं मोठा कुकर पण आहे, पण मला एकटीला तो जास्त मोठा होतो. त्याच्यामुळं मी छोटेच कुकरमध्ये, पातेलीमध्ये थोडेसे तांदूळ आणि लहान पातेलीमध्ये थोडीशी डाळ वगैरे लावली. ती आता इथं धुवायला गेलेली होती. आणि माझं किचनमध्ये थोडासा पसारा झालेला आहे. पसारा म्हणजे किती वेळ किचनमध्ये कितीही काम आवरलं तरी तो पसाराच दिसतो. पण बघू, मी हळूहळू व्यवस्थित आवरण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माझे व्हिडिओ वगैरे कसे असतात, कसं नाही. तर मी काय बदल करावा, काय नाही, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि ते माझं तांदूळ वगैरे धुवून झालेलं आहे. आता इथे मी कुकर वगैरे काढत होती. छोटा कुकरमध्ये लावायचं मला वरण भात होता. आणि त्याच्यानंतर पीठ वगैरे मळून मी पोळ्या वगैरे करणार होती. तर मला व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे करायचं पण बाकी होतं. थंबनेल वगैरे पण म्हणजे एडिट करायचं बाकी होतं. इथे वरण भात मी लावलेला आहे. आणि अशी सुरुवात झालेली आहे माझ्या कामांना, सकाळच्या कामांना. संध्याकाळचे पण मला व्हिडिओ वगैरे शूट करायचे असतात, पण माझ्या घरामध्ये ना अंधार जास्त येतो आणि मोस्टली मला लाईटच लावावं लागतात. तर ते व्हिडिओची क्वालिटी वगैरे व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे मी संध्याकाळचं रुटीन वगैरे दाखवत नाही. संध्याकाळी मी माझं काम किती वाजता संपतं, संध्याकाळी काय करते, काम संपल्यावर मी काय करते, कुठं जाते, ते पण मला दाखवायचं असतं. पण कधी माझं काम सध्या लोड असल्यामुळे कधी मला म्हणजे असं वर्क फ्रॉमच्या कामांना मला संध्याकाळी 8 पण वाजून जातात. मग संध्याकाळी मी बसून थकून गेलेली राहते. त्याच्यामुळं तुमच्यासमोर मला यायचं तर एवढा कॉन्फिडन्स राहत नाही, म्हणजे इच्छाच राहत नाही.
पण मी सकाळी माझा लवकर उठते, फ्रेश मूड राहतो, त्याच्यामुळं मी तुम्हाला काहीतरी म्हणजे विशेष तर असं काही नाही, पण जे असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करते. तर अशी सुरुवात झालेली आहे माझ्या कामात. कुकर वगैरे लावून घेतलेला आहे आणि इथं चालू आहे माझं पीठ वगैरे मळणं. पीठ वगैरे मस्त मळून घेते आणि त्याच्यानंतर पोळ्या वगैरे बनवून घेते. तर इथे माझं पीठ मळायचं वगैरे काम सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर मी विचार पण करत होती की मी व्हिडिओ वगैरे बनवते, पण माझ्या व्हिडिओला आता नाहीपेक्षा बरे म्हणजे एकदम कमी व्ह्यू यायला लागलेले आहे. पण तरी पण मी खुश होते ते बघून. पण त्याचबरोबर तुम्ही म्हणजे माझ्या व्हिडिओला वगैरे पाहतात, माझ्या चॅनल वगैरे बघतात, पण लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. तर इथं मला थोडंसं वाईट वाटत होतं, मी निराश पण होत होती. पण काही हरकत नाही, असं काही नाही की तुम्ही मला बघायलाच पाहिजे किंवा सबस्क्राईब करायलाच पाहिजे. पण बघत असाल तर तेवढं लाईकचं बटन दाबायला काहीच हरकत नाही. पण हळूहळू माझा प्रयत्न सुरू राहील. मी प्रयत्नातून वरती येण्याचा प्रयत्न करते. पण आता इथे मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की माझे व्हिडिओ वगैरे कसे असतात, कसे नाही, तर मी काय बदल करावा काय नाही. आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी इथे व्हिडिओचा एंड करणार आहे. तर चलो बाय बाय.